नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट एक्झाम गुरु या आपल्या आवडत्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची खुशखबर बघणार आहोत। मित्रांनो, ही बातमी बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच आनंद होईल। तर बघा मित्रांनो, आरोग्य विभाग भरती निघालेली आपल्याला माहिती आहे सर्वांना। 17,000 जागा आहेत, त्याच्या निम्म्या जागा भरायला लावलेल्या आहेत आणि त्या जागा नक्की कशा भरणार आहेत हे पण सांगितलेलं आहे। तर त्या जागा परीक्षा थ्रू भरणार आहेत, एक्झाम होणार आहेत त्या जागांची। आतापर्यंत त्याची मेरिट टेस्ट लागणार होती, पण लॉकडाऊन निघालेले आहे त्यामुळे त्याची एक्झाम होणार आहे। परंतु अजून एक अंदाजी बातमी अशी आहे की या जागांमध्ये वाढ झालेली आहे, वाढ। तर या जागांमध्ये वाढ कशी झाली, कारण आपण ज्या 2019मध्ये जे फॉर्म भरले होते त्यावेळेसची रिक्त पदसंख्या वेगळी होती आणि आत्ता सप्टेंबर 2020पर्यंतची पदसंख्या त्याच्यामध्ये गृहीत धरलेली नव्हती। तर ती आता पदसंख्या गृहीत धरली जाणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अजून पदं वाढणार आहेत। तर ती पदं धरून टोटल संख्या किती होती ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, सप्टेंबरपर्यंतचे जेवढे रिक्त पदे आहेत, आरोग्य विभाग, पोलीस भरती, पशुसंवर्धन, याच्यामध्ये सगळी संख्या आहेत त्यासुद्धा जागा ह्याच भरती थ्रू भरल्या जाणार आहेत। तर मित्रांनो, ही संधी अजिबात सोडू नका। बघूया आपण नेमकं कोणत्या ठिकाणी किती जागा वाढलेल्या आहेत। तर बघा मित्रांनो, मेगा भरती 2020 प्राप्त बातमीनुसार महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध सरकारी विभागातील 70,000 पदं रिक्त भरण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। ही नवीन मेगा भरती महापोर्टलद्वारे न घेता नवीन सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। कोणत्या विभागामध्ये किती जागा रिक्त आहेत याचा सविस्तर अभ्यास करून ही जागा निवडण्यात आलेली आहे। ही नवीन मेगा भरती महापोर्टलद्वारे न घेता नवीन सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। कोणत्या विभागामध्ये किती जागा रिक्त आहेत याचा तपशील खालील तथ्यामध्ये आपण बघणार आहोत। या भरतीविषयी अपडेट्स आम्ही भरतीवर प्रकाशित करत राहणारच आहे। या चॅनलवर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती अशीच अपडेट होत राहणार आहे। तर बघा मित्रांनो, सुरुवातीला विभागाचं नाव आणि रिक्त जागा किती आहेत, सप्टेंबर अखेरपर्यंतच्या जागा आहेत। तर ग्रामविकास विभागामध्ये 11,000 पदे रिक्त झालेली आहेत आणि अगोदरची काय असतील ती, तर ते मिळून 11,000 पदं आहेत। ते वेगळी पदं, अगोदरची भरती निघाली ती वेगळी पदं आहेत आणि ही 11,000 पदं आहेत। त्यानंतर गृह विभागामध्ये 7,111 पदं आहेत आणि जे पोलीस भरती गृह विभागामध्ये मोडते माहीत असेल तुम्हाला। तर जे आपण 2019ला फॉर्म भरले ती वेगळी भरती आहे, ती भरती वेगळी आणि ही भरती वेगळी, पण ह्याची एक्झाम एकत्रच होणार आहे मित्रांनो। त्यानंतर थर्ड आहे कृषी विभाग। कृषी विभागामध्ये 2,500 जागा रिक्त आहेत, तर ही भरतीसुद्धा 2,500 जागांसाठी होणार आहे। त्याच्यानंतर पुढचे आहे पदुम विभाग, त्यामध्ये 1,047 जागा आहेत। सार्वजनिक बांधकाम विभाग 8,333 जागा, 8,330 जागा रिक्त आहेत आत्तापर्यंत आणि जलसंपदा विभागामध्ये 8,220 जागा रिक्त आहेत। त्यानंतर जलसंधारण विभागामध्ये 2,433 जागा रिक्त आहेत। नगर विकास विभागामध्ये 1,500 जागा रिक्त आहेत। बघा, नगर विकास विभागामध्ये 1,500 जागा रिक्त आहेत। त्यानंतर आरोग्य विभागामध्ये 10,560 जागा रिक्त आहेत, म्हणजे 2019मध्ये निघालेली आरोग्य विभागाची भरती वेगळी जागा आहेत त्या, आणि ह्या 10,000 जागा त्यामध्ये एक्स्ट्रा वाढलेल्या आहेत। तर त्याची एक्झामसुद्धा अशाच पद्धतीने होणार आहे, याच वर्षी होणार आहे ते, म्हणजे 2021मध्ये ही एक्झाम घेतली जाणार आहे। तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर त्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ इतर लोकांनासुद्धा, इतर विद्यार्थ्यांनासुद्धा, मित्रांनासुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांचा फायदा, या व्हिडिओचा फायदा त्या लोकांनासुद्धा मिळेल मित्रांनो। आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओ शोधायची गरज लागणार नाही, त्या व्हिडिओ तुम्हाला मेसेजमधून मिळून जातील, त्याचा मेसेज तुम्हाला येत राहील।